आजचे आपले स्पीकर माननीय कातनेश्वरकर साहेब यांचं आगमन लवकरच होत आहे. Good evening, all of you. Esteemed invitees and members of the bar. I, Vishweshwar Pathade, Secretary of Library Committee, welcomes you all for 6th lecture of Lecture Series 2024-25, organized by Advocates Association, Bombay High Court Bench at Aurangabad. Friends, initial years of any lawyer, particularly litigating lawyer, are full of struggle. We all know that in those trying and testing times, everyone carries insecurity and self-doubt. Those days when one sits in library without any work, wondering whether I will be survive in this legal profession or not. This is common threat which passes through most of lawyers who started their career. It is in this context today's lecture is organized by Advocate Association on the topic of simple rules to become good advocate. Today we are having respected senior advocate Sri P.R. Katneswarkar as our speaker on today's lecture. Now I request Mr. Borulkar sir of our president to kindly facilitate speaker Sri Prashant Katneswarkar sir. Thank you, sir. Now I request Mr. Avinash Borulkar, sir, President of our association, to give brief introduction and intent for conducting lecture series. व्यासपीठावरील आपले सर्वांचे आदरणीय सिनियर काउन्सिल कातनेश्वरकर सर, आमचे टीम मेंबर आणि उपस्थित सर्व वकील बंधू भगिनींनो, आपण जो लेक्चर सिरीजचा जो कार्यक्रम राबवला जातो यावर्षी सातत्याने आणि पाठपुरावा करून त्याचा हा 6वं पुष्प आहे आणि त्याला तुमच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळते, याचे आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तुमचंही त्याबद्दल स्वागत आहे, अभिनंदन आहे. कातनेश्वरकर सर आपल्या इथे डायसवर दुसऱ्यांदा येत आहेत आमच्या कमिटीच्या कार्यक्रमामध्ये. एकदा त्यांचं आम्ही स्वागत केलं होतं, ते डेजिग्नेटेड सिनियर काउन्सिल झाले म्हणून. त्यावेळेस त्यांनी जे काय भाषण केलेलं होतं ते सिनियर काउन्सिल होणाऱ्या वकिलांसाठीच्या टिप्स त्यांनी दिल्या होत्या. त्यावेळेचं ते भाषण त्या वर्गातल्या त्या कॅटेगरीतल्या लोकांना फार आवडलं आणि फार भावणारं असं होतं. पण आता ते मात्र त्या कॅटेगरी सोडून सर्वच जे माझे ज्युनियर वकील आहेत त्या सगळ्यांना जे वकिलीत त्यांचं पदार्पण आहे अशा सगळ्यांनाच मार्गदर्शनपर ते त्यांचं आता व्याख्यान देणार आहेत. सर, आपण आलात, आमच्या वकील संघातर्फे तुमचे आभार. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर तुम्हाला सांगू इच्छितो मी की आम्ही असोसिएशनने असं सुरुवातीलाच म्हणजे 27 सप्टेंबरच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच ठरवलं होतं की या कमिटी आम्ही काय काय करायचं आहे. त्यामध्ये ज्युनियर लोकांसाठी एक आम्ही वर्कशॉप सुरू घेतलेला आहे, नाव नोंदणी त्याची सुरू झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे एक लॉ व्यतिरिक्त एक इतर अवांतर पुस्तकांचं वाचनालय आम्ही सुरू करणार आहोत. त्या संदर्भात मला सर्वांना तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की सरांचं जेव्हा आपण सत्कार केला त्यांनी घवघवीत म्हणजे 1 लाख रुपयाचं आपल्याला त्यांनी डोनेशन दिलेलं आहे. आणि
त्या डोनेशनचा आम्ही त्यांना सांगितलं त्याच वेळेस, सर ह्याचा उपयोग त्यांनी सांगितलं होतं की हा माझं जो काय 1 लाख डोनेशन आहे ते लायब्ररीसाठी त्याचा विनियोग व्हावा. तर आम्ही सरांना ते सांगितलं लायब्ररीसाठीच होईल, पुस्तकासाठीच होईल, फक्त लॉ जर्नल कॉमेंट्री किंवा बेरॅकसाठी होणार नाही, तर वकील वर्गाच्या इतर वाचनाच्या पुस्तकांसाठी होईल. तर त्याचंही आमचं नियोजन चालू आहे. पण वेळेअभावी आज ते होऊ शकलं नाही. तर आमचं नियोजन असं होतं की सरांच्या हाती ते ओपनिंग आणि सरांचं लेक्चर, पण वेळेअभावी ते होऊ शकलं नाही. ते काही कालांतराने आम्ही ते करणारच आहोत. एवढं बोलून मी थांबतो. आणि आपण कात्नेश्वरकर सरांच्या लेक्चरचा नुसता आस्वाद घेऊन मला एवढंच म्हणायचं की ते तुम्ही अंगीकृत करावं आणि पुढे आयुष्यात त्याचा वापर करून घ्यावा, ज्या योगे एक चांगला वकील म्हणून तुम्हालाही तुमचं नावलौकिक होईल. एवढे बोलून मी थांबवतो. थँक्यू. Thank you, sir. Now I request Priyanka Shinde to give brief introduction of Mr. P.R. Katneshwarkar, sir. Good afternoon to one and all present here for today's guest lecture. I am delighted to introduce our chief guest, Shri Prashant Katneshwarkar, sir, who has warmly accepted our invitation to join us today. Shri Prashant Katneshwarkar, sir, born in 1968, is a third-generation lawyer and comes from a family of distinguished jurists. His grandfather, Shri Katneshwarkar, was a renowned advocate, graduated from Osmania University, Hyderabad. He was a freedom fighter and a member of Legislative Council. He has made a notable contribution along with other contemporary advocates in establishing the bench of the Bombay High Court at Aurangabad. Father of Mr. Katneshwarkar, Shri Ramakant Rao Katneshwarkar, was a judicial officer. Shri Prashant Katneshwarkar completed his schooling and later graduated with a degree in physics, chemistry, and electronics. He further went on to pursue a degree in law from Manikchand Pahade Law College, and while pursuing his education, he served as quality control analyst in Cosmo Films Limited at Vaduz. After completing LLB degree, he joined the office of senior advocate R.G. Karmarkar, a retired district judge. He was associated with senior advocate Mr. Karmarkar's office for a decade. Thereafter, he started his independent practice touching almost all subject matters of law. His major area of practice is in civil service, tenancy, tender, criminal matters, etc. He has appeared in many matters before the principal seat, Nagpur, as well as Supreme Court of India. And considering his practice and experience, he has been designated as senior counsel. Apart from being a lawyer, Katneshwarkar sir has a keen interest in trekking and has completed 4 Himalayan summits. He certainly is an idol for many junior advocates. Now I'll hand over to... Thank you. Now I request today's speaker, Sri P.R. Katneshwarkar sir, to share his view on today's topic. आपल्या बारचे अध्यक्ष श्री अविनाश बोरुळकर, सेक्रेटरी श्री गोरे सर, कवडे सर, 2 मॅडम आणि इतर मॅनेजमेंटचे सगळे पदाधिकारी, आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल श्री राव सर, उपस्थित माझे सगळे मित्रमंडळ, ज्युनियर्स अँड कलिग्स. जेव्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी माझ्याकडे आले त्यावेळेस ते मला म्हणाले की कोणत्या तरी एका तुम्हाला आवडेल अशा विषयावर भाषण करा. आता हा फार अवघड प्रश्न होता. कोणता आपल्या आवडीचे विषय सगळ्यांना आवडतील असं काही नाही आहे. कारण ड्राफ्टिंग असं करा, प्लीडिंग असं करा, 226 खाली हे करा. आपण बरेच भाषणं ऐकलेले आहेत, CPC विषयांवरचे पण भाषणं ऐकलेले आहेत. मग कोणता विषय घेऊन आपल्यासोबत यावं, आपल्यासोबत चर्चा करावी याचा मी बराच वेळ विचार केला. आणि मग माझ्या ज्युनियर डेजमध्ये मी गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण असा विषय जर मांडला की चांगला वकील होण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. सुरुवातीपासून आपण या व्यवसायामध्ये येतो. हा व्यवसाय सगळ्यात चांगला व्यवसाय असं मला वाटतं. या व्यवसायाला भांडवल लागत नाही. एक काळा कोट, एक बँड घातला की वकील साहेब आपले कोर्टामध्ये हजर. पक्षकार यो न यो आपल्याला सगळेजण वकील साहेब म्हणतात, त्यातच आपण खुश असतो. पहिले 2, 3, 4 महिने आपल्याला काही वाटत नाही.
आपण घरून येतो, कोर्टात जातो, कोणाला सिनियर मिळतो, कोणाला नाही मिळत, कोणाचा सिनियर खूप काम देणारा असतो, कोणाचा सिनियर नुसतंच काम करून घेणारा असतो, त्याला काही कळत नाही, बिचारा आपला ज्युनियर वकील काम करत राहतो. अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला जेव्हा 30-40 वर्ष लांब अशी वाटचाल करायची आहे, त्यावेळेस आपल्याला छोटे छोटे बारीक बारीक सवयी आपल्याला लागणं आवश्यक आहे. वकील व्हायला काही फार मोठी बुद्धिमत्ता लागत नाही. तुम्हाला वकील व्हायचं असेल तर वेळच्या वेळी काम आपण जर केलं की जे सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना येतं, तेवढं जरी केलं तरी आपल्यासाठी ते सफिशियंट आहे. मग या दृष्टीने पहिला माझा विचार मी मांडतो की आपल्याला वकील झाल्यानंतर सरकारी ऑफिसर किंवा सरकारी एम्प्लॉयरसारखं आपल्याला सुट्टी मिळत नाही की आज मी जातो, आज मी जात नाही, आज मी येतो, आज PL घेतो, CL घेतो. हा प्रकार आपल्याला करता येत नाही. आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली तब्येत नीट राखणं महत्त्वाचं आहे. सो वी नीड टू फोकस ऑन आवर हेल्थ. तुम्हाला बरं नाही, तुमचं मॅटर तुमच्याकडे एकच मॅटर आलं आहे, उद्या ते दाखल झालं आहे, त्याचा ताबा चालला आहे आणि ते मॅटर तयार करतात, संध्याकाळी कणकण येते, आपल्याला थोडं बरं वाटत नाही, फिवरिश वाटतं. बरं, आपण एवढं सिनियर नसतो की कोणाला सांगितलं तर कोणी आपलं काम करेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही वकील जोपर्यंत आपलं मॅटर तळमळीनं जसं चालवतो तो दुसऱ्या कोणाचंही तेवढं चालवत नाही. तुम्ही किती मॅटर दुसऱ्याला द्या, जवळच्या मित्राला द्या, पण जी स्पिरिट, जी आग, जी व्यवसायातली जी अर्ज असती किंवा मॅटर चालवण्याची जी अर्ज असती ती आपल्यासारखी दुसऱ्या कोणात नसते. त्याच्यामुळं आपल्याला असं तुम्हालाही बरेचदा अनुभव आला असेल की आपल्याला बरं नसतं, चला बाबा मॅटर टाळू, पण आपल्याला टाळता येत नसतं, आपण पैसे घेतलेले असतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे की आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. यू शुड बी ऑलवेज फिट, यू शुड बी ऑलवेज ऑन युअर टोज. मला बरं नाही, आज ठीक वाटत नाही, मी जात नाही, एवढं ॲडजस्ट करू, असं तुम्ही अजिबात म्हणू नका. तसं म्हणण्यासाठी तुमच्याकडे तुमची हेल्थ पाहिजे. रोज सकाळी ॲटलिस्ट 5 वाजताचा अलाराम लावा, म्हणजे 6ला उठताल आणि 7ला ॲटलिस्ट बेडच्या बाहेर येताल. अशी जर तुम्ही वर्षभर तयारी केली आणि सकाळी 5ला उठून 1 तास स्वतःसाठी जर द्यायचं ठरवलं तर वकील म्हणून तुम्ही खूप यशस्वी होताल. बाकी कोर्टात जाऊन काय करायचं ते करा, नका करू, पण ॲटलिस्ट सकाळी तुम्ही उठत जा, लवकर उठून स्वतःच्या तब्येतीला 1 तास द्या आणि नंतर अभ्यासाला, वाचायला, आपल्या रोजच्या कामाला लागा. या दृष्टीने मला वाटतं, मी तरी ते फॉलो करायचा प्रयत्न करतो. तुम्ही जर हेल्दीएस्ट असाल, तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद असतो, तेज असतो, की पक्षकारालाही वाटतं की आपण बाबा ठीक आहे, प्रॉपर वकिलाकडे आलो, निदान याचा चेहरा तरी ॲक्सेप्टेबल आहे. नाहीतर दाढी वाढलेली आहे, काहीतरी आळस अंगात भरलेला आहे, तोच तुमच्या चेहऱ्यावरून वाहतो आहे, असं पिक्चर क्लायंटसमोर नको. तुम्ही क्लायंटसमोर चांगलं राहायला पाहिजे. आता हा इश्यू तुम्ही डिस्कस करत असताना आपल्या वकिलांमध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजे, बऱ्याच वकिलांना, मी सगळ्यांना म्हणत नाहीत, असे माझे काही वकील मित्र की दे आर व्हेरी टॅलेंटेड, अतिशय हुशार आहेत, त्यांचं ज्ञान खूप चांगलं आहे, पण संध्याकाळी 6 नंतर माणूस अभ्यास नाही करत. तर याचं कारण म्हणजे बऱ्याचशा वकिलांना व्यसनांची सवय आहे. दारू पिणे, गुटखा खाणे, अशा व्यसनांपासून आपण दूर राहिलेलं बरं आहे. आणि या व्यसनांमुळे सुद्धा आपली तब्येत खराब होते, की जेणेकरून आपल्या वकिलीवर तुम्हीसुद्धा ऐकलं असेल, पाहिलं असेल, जाणवतही असेल की कित्येक हुशार वकील, कित्येक टॅलेंटेड वकील केवळ व्यसनांमुळे पुढे जाऊ शकलेले नाहीत किंवा त्यांच्यात जे टॅलेंट होतं ते बाहेर येऊ शकलेलं नाही. हा झाला एक पार्ट चांगलं वकील होण्यासाठी. दुसरा माझ्या दृष्टीने असं आहे की आपल्याला जी सवय आहे, अवघड आहे थोडं, सवय कशी कुत्र्याच्या शेपटासारखी असते, सर किती काही झालं तरी वाकडं ती वाकडंच असते. आपल्या सगळ्या वकिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण लूज टॉक्स करता अजिबात कामा नये. आपल्याला फार म्हणजे चांगली म्हणा घाणेरडी सवय की मॅटर संपवून बाहेर आलो, या जजला टेनन्सी कळत नाही, या जजला क्रिमिनल कळत नाही,
या जजला सिव्हिल कळत नाही. अरे बाबा तुला काय कळतं ते सगळ्यात पहिले सांग आणि मग जजेसचा विचार कर. तर लूज टॉक्स करू नका. याच्यामुळे दोन गोष्टी होतात. जजसुद्धा माणूस असतो, अत्यंत मेहनतीनं. आपण सुद्धा जज तुमच्यापैकी बरेच जण होणार आहेत. तेव्हा असं नाही की तुम्ही फार परिपूर्ण आहात. काही गोष्टी तुमच्याही राहिलेल्या असतील, काही गोष्टी तुम्हालाही समजत नसतील. माणूस शिकतो, जजेससुद्धा माणसं आहेत ते शिकतात. पण आपल्याकडे जजेसबद्दल लूज टॉक्स करायची फार सवय आहे. ही आपण टाळली पाहिजे. आपला बार जर चांगला आणि सशक्त व्हावा असं वाटत असेल तर आपण लूज टॉक्स अजिबात करता कामा नये. याच्यामुळे काय होतं, एखाद्या जजबद्दल आपण जर निगेटिव्ह विचार केला आणि जेव्हा त्या कोर्ट हॉलमध्ये आपण जातो तर आपल्याला असं वाटतं की हा जजच आता निगेटिव्ह आहे. आपल्या मनात पहिल्यापासून एक प्रकारची निगेटिव्ह भावना निर्माण होते, ती आपल्या प्रेझेंटेशनमध्ये रिफ्लेक्ट होते. तर अशा दृष्टीने आपण कोणत्याही कोर्ट हॉलमध्ये जाताना कोणत्याही जजबद्दल कधी वाईट बोलू नये किंवा त्याला किती येतं याच्यापेक्षा आपल्याला किती येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जजेसकडून चांगली अपेक्षा कधीच ठेवू नका. कारण जज जर हुशार असेल तर ते आपल्याला हानिकारक असतं. तुमच्या ॲडव्होकसीला ते बाहेर येऊ देत नाही, कारण त्याला सगळा कायदा माहीत असतो. तो म्हणतो हां ठीक आहे चल पुढे बोला, हे माहिती आहे ते माहिती आहे, हे वाचलेलं आहे हे पाहिलेलं आहे. मग आपल्याला 10 मिनिटांनी कळतं मग आपण आलोच कशाला या कोर्टामध्ये. असं बरेचदा होतं. आणि मग तुमच्यामधलं जे टॅलेंट आहे ते बाहेर येत नाही. तुम्हाला जे काय सांगायचं असतं ऑन फॅक्ट्स ऑन लॉ, जे काय आर्ग्यू करायचं असतं ते तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही जजबद्दल कोणत्याही लॉयरबद्दल अजिबात वाईट बोलणं सोडून द्या. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगनं आपल्या पूर्ण तयारीनुशी कोर्ट हॉलमध्ये एंट्री करा. कारण एक लक्षात ठेवा की कोर्ट हॉल हे आपल्या सर्वायवलचं, आपल्या जगण्याचं एक माध्यम आहे. म्हणजे क्लायंट तर आपला परमेश्वरच असतो. क्लायंट जे आपल्याला सांगतो त्याला जास्तीत जास्त देण्याकरता आपण धडपड करतोच. पण कोर्ट हे एक मंदिर आहे. हे आपण काही इथं तुमची केस किती चांगली असेल तर तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की मी हे केस जिंकेल म्हणून. किंवा किती वाईट केस असली तरी मनात म्हणतात की कुठंतरी नोटीस तरी निघावं, काहीतरी व्हावं. म्हणजे आपण थोडक्यात एक पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात असतो, तो आपण आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आणला पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही कोर्ट हॉलमध्ये जाताना अतिशय पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं अत्यंत तयारीनं जायचं आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला भेडसावणारा प्रश्न असतो की क्लायंट आला. आता तर फार अवघड झालं, पण आमच्या काळात असं होतं, क्लायंट आला की कॅवेट करायचं म्हणतो. कॅवेट असतं एक पानाचं, पण त्याला ते जे ज्युनियर आहेत ज्यांच्याकडे क्लर्क नाहीत त्याला ते टाईप करावं लागतं, पोस्टात जावं लागतं, ॲक्नॉलेजमेंट घ्यावं लागतील, ते द्यावं लागतं. मग 3 वाजता पोस्ट ऑफिस बंद होतं. मग उद्या करू परवा करू, काही ना कारणाने राहून जातं. शेवटी क्लायंटचा फोन येतो की साहेब तो तर स्टे मिळाला. अरे स्टे मिळाला, मग काहीतरी ऑफिसची गडबड आहे. माझं कॅवेट असताना ते लागलं कसं, मग आपण ऑफिसवर ढकलतो. आता आमच्या वेळेस तो पार्ट होता. पिटिशन्स कित्येकदा आपण ड्राफ्ट करत नाही वेळेवर. आपण म्हणतो चला आज नाही उद्या करू, आज मित्र आले, परवा लग्न आहे, परवा कुठं जायचं आहे, परवा पार्टी आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पिटिशन ड्राफ्ट करणं हे टाळतो. आणि याचं मुख्य कारण आहे की हा माझा तिसरा मुद्दा आहे की आपण वेळचं काम वेळेवर केलं पाहिजे. कोर्ट संपल्यानंतर तुम्ही एक ब्रेक घ्या तुम्हाला, कारण दिवसभर तुम्ही कोर्टामध्ये असतो, एक प्रकारचा स्ट्रेस असतो आपल्या माइंडवर. एक ब्रेक घ्या आणि नंतर रोजचं काम रोज करायला आपण पाहिजे. असं बरेचदा होतं की क्लायंट येतो, कागद देऊन जातो, मग आपण म्हणतो शनिवार रविवार सुट्टी आहे. शनिवार रविवारी विचार करतो अरे आपण तर सर काय दिवसभर आठवडाभर काम केलं, एक दिवस तर आपल्याला पाहिजे. मग शनिवारी आपण थोडंसं आराम घेतो, रविवारी मग त्याच मूडमध्ये असतो आणि आपल्याकडून कामं होत नाहीत. आणि आपल्याकडून जर वेळेवर काम झालं नाही तर ते आपल्या व्यवसायाला घातक आहे. खाली जेव्हा 1-2 मॅटर नवीन नवीन आपल्याला मिळतात आणि आपली अशी कीर्ती व्हायला लागते की अरे तो तयार करत नाही, त्यानं तर अजून दाखल केलं नाही. पूर्वी अशी एक म्हणजे स्टाईल होती, म्हणजे प्रथा होती की जर फारच अगदी गळ्यापर्यंत आलं
तर आम्ही सांगायचो मॅटर दाखल झाले पण ऑब्जेक्शनमध्ये आहे. ॲक्च्युअली मॅटर दाखलही नसतं. तर आपण आपल्याशीच प्रामाणिक राहिलं पाहिजे. वेळच्या वेळी आपण कामं केले पाहिजे. जर आपण वेळच्या वेळी काम केलं तर आपल्याला स्ट्रेस राहत नाही. कारण माझा सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो मुद्दा आहे की आज आपण सफर कशामुळे होतो. आपण जेव्हा वकिली करतो द मेन प्रॉब्लेम इज स्ट्रेस. आपल्यावर प्रचंड स्ट्रेस आहे आणि हा स्ट्रेस जरी दिसायला मोठा दिसत असला तरी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कमी केला पाहिजे. तर माझ्या मते कामं जर आपण वेळेवर केले नाहीत, आपले 4-5 कामं पेंडिंग राहिले तसेच साचत राहिले तर आपल्याला स्ट्रेस येतो. मग आपण चिडचिड करतो. त्याचा इम्पॅक्ट आपल्या फॅमिलीवर होतो. घरी जाऊन आपल्याला चिडचिड होते आणि पूर्ण फॅमिली पूर्ण आपलं लाईफ डिस्टर्ब होतं. त्यामुळे वेळच्या वेळ 1 तास 2 तास 3 तास काम करत जा आणि हा जो मेंटल स्ट्रेस आपल्यावर येतो तो कमी करायचा प्रयत्न करत जा. तिसरी एक गोष्ट आहे की ज्युनियर जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला काम अजिबात येत नाही किंवा आलं काम तरी फार थोडंफार येतं. तर आपण आपलं फाउंडेशन पक्कं केलं पाहिजे. आपल्याला काम येत नाही आपल्याला माहिती आहे. आपण वाचन करतो आपल्याला माहिती आहे. आपण अभ्यास करतो आपल्यालाच माहिती आहे. पण कामापाशी तुम्ही जर गेला नाही तर काम काय ऑटोमॅटिक तुमच्याकडे चालत येणार नाही. तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल. ज्युनियर डेजमध्ये काम नसतं मग आपण काय करायला पाहिजे. तर आपण कोणत्या गावाकडून जेव्हा एखादा येतो बिलॉंग करतो किंवा काही गावाला आपण बिलॉंग पण करत नाहीत. जसं आपल्याकडे विजय लटंगे साहेब आहेत. ते आहेत वाशीकडचे पण त्यांना अहमदनगरचं काम जास्त आहे कारण त्यांचे सिनियर अहमदनगरचे होते. पण काम असं सहज नाही आलं. बरेचसे सिनियर्स आज जे आहेत किंवा आम्ही जे आहोत आम्ही तालुका कोर्टाला जायचो, आठवड्याला जायचो, भेटायचो. आपण वकिलांना भेटलं पाहिजे. आपल्याला पब्लिक रिलेशन्स हा एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मस्तीत राहून जमत नाही. मला सगळं येतं, मला काही जायची गरज नाही, ते लोक जातात त्यांना गरज आहे, मी नाही, माझी हुशारी माझ्यासोबत आहे, असं करून चालत नाही. आपल्याला पब्लिक रिलेशन्स क्लायंट्स येणं हे महत्त्वाचं आहे. क्लायंट जर आले तरच आपल्याला काम येणार आहे. त्यामुळे आठवड्यातून वर्किंग डेला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट या ठिकाणी जायला पाहिजे, भेटायला पाहिजे. लोक टीका करतील, अरे आला कामं गोळा करायला. सगळ्यात फ्रस्ट्रेटिंग काय असतं की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला थोडीशी अपमानास्पद वागणूक मिळते. तुम्ही एखाद्या सिनियर लॉयरकडे जाता, तो म्हणतो नाही बुवा आमचे गिरासे साहेब तिथं आहेत, आमचे अमुक आहेत, माझ्याकडे फार हेवी मॅटर्स असतात, तुझ्या लेवलचे मॅटर माझ्याकडे येतच नाहीत, असं लोक बोलतात. ते आपण शांतपणे ऐकून घ्यायचं. तरी म्हणायचं की सर छोटं मोठं कॅवेट असेल, काही अमेंडमेंट असेल, चिल्लर काम असेल तरी मला पाठवा, काही हरकत नाही. अशा तऱ्हेने आपण पब्लिक रिलेशन्स आणि तालुका कोर्टात जाणं येणं हे आपण सतत चालू ठेवलं पाहिजे. अशा वेळेस काय होतं, बरेचदा आपण जेव्हा दिवसभर कोर्टात काम करतो तेव्हा आपल्याला फारसं काही काम नसतं. आपण या कोर्टात बसतो, त्या कोर्टात बसतो, कॅन्टीनला जातो, मित्रांसोबत गप्पा मारतो आणि शेवटी घरी जातो. असं एक 8-10 दिवस 15 दिवस असं जेव्हा होतं, म्हणजे मी हे 1 वर्ष पूर्ण झाले. कारण 1 वर्षपर्यंत तुम्ही एन्जॉय करायचं, कशाचं टेन्शन घ्यायचं नाही, एक्सटेंडेड कॉलेज समजून कोर्टात यायचं, मस्त खायचं प्यायचं, वडिलांचे पैसे उडवायचे, पुन्हा घरी जायचं. पहिलं वर्ष कोणत्याच ज्युनियरनी काहीही ताण न घेता रोज कोर्टात यायचं, फक्त एवढंच काम करायचं, बाकी काही करायचं नाही. 2ऱ्या-3ऱ्या वर्षानंतर आपल्याला थोडंसं प्रेशर माउंट व्हायला लागतं की काही काम नसतं. एखादं मॅटर असतं ते किती करणार, लोकांचे मॅटर्स तरी ऐकून ऐकून किती ऐकणार, कधी कधी काही कळत नाही, काही लक्षात येत नाही. यावेळेस मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो तेव्हा रावसाहेब बोबडे म्हणजे आपल्या चीफ जस्टिस त्यांचे वडील आले होते आणि त्यांनी एक असंच भाषणात एक वाक्य सांगितलं होतं की ज्युनियरनी अ जजमेंट अ डे वाचायला पाहिजे. आणि मग नंतर मी थोडंसं ते फॉलो करायचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून फायदा एक असा झाला की जजमेंट अ डे वाचणं होत नाही प्रॅक्टिकली स्पीकिंग, कारण ते मोठमोठी जजमेंट्स असतात. केशवानंद वाचायला घेतलं, अजूनही माझं वाचणं झालं नाही.
ती 1000 पानाचं जजमेंट आहे, त्याला 7-8 आहे. मी तर म्हणतो एक प्रामाणिकपणे जर कोणी केशवानंद भारती वाचलं त्याच्या मार्जिनमध्ये नोट्स काढून, तर आपल्या बार असोसिएशनने त्याला एक काहीतरी 5-10 हजाराचं बक्षीस द्यायला पाहिजे, की जेणेकरून लोक 300-400 पानापर्यंत तरी येतील आणि पूर्ण कोणी वाचणार नाही आणि त्यामुळे बारचा 1 रुपया खर्च होणार नाही. पण यामुळे आपल्याला वाचायची आवड वाढेल. कारण आपल्या इथं सिनियर ॲडव्होकेट PM शाह होते, ते मला एकदा विमानामध्ये भेटले होते आणि अशीच चर्चा चालू होती की वाचन. ते म्हणले काही नाही प्रशांत, कोणी सिनियरनी काय या हायकोर्ट जजेसमधले मला वाटत नाही एकही असा असेल की ज्याने A पासून तर Z पर्यंत केशवानंद भारती वाचलं. कारण ते इतकं रिपीट आणि इतकं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशातले केस लॉज दिलेत. त्याच्यामुळे तुम्हाला पण सगळ्यांना मी एक टास्क देतो की आता तुम्ही ज्या वर्षामध्ये आहात, एक 10 वर्षामध्ये जर तुम्ही केशवानंद भारती पूर्ण जरी वाचलं तरी बार असोसिएशन तुम्हाला वर्षाला 1000 प्रमाणे 10,000 रुपयाचं बक्षीस देईल. तर थोडक्यात प्रश्न असा असतो की आपण जर जेव्हा काही वाचतो तेव्हा आपल्याला नवीन भाषा कळते, नवीन शब्द कळतात. दरवेळेस डिक्शनरीला आपण जात नाही, कधी कधी वर वाचून कळून जातं की याचा अर्थ हा असेल. पण वाचतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली माझ्या की आपलं फ्रस्ट्रेशन दूर होतं. आपल्याला काम नाही. तुम्ही हा प्रयोग करून बघा, मी केलेला आहे. सकाळी तुम्ही 5ला जर उठलात खरोखर आणि 6पर्यंत जर रेडी झालात आणि 6 ते 7 तुम्ही एक महिनाभर, आठवड्यातले 3-4 दिवस जरी तुम्ही 1 तास मोठ्याने वाचायचं. कारण कसं आपल्याला नुसतं शब्द वाचता आले पाहिजे म्हणजे मनातल्या मनात वाचून चालत नाही. आपला प्रोफेशनच असं आहे की आपल्याला त्याचा उच्चार आला पाहिजे, तो उच्चार समोरच्याला कळला पाहिजे आणि त्याची स्पीड, त्याचे पंक्च्युएशन्स, त्याच्यातले कॉमा, त्याची डिलिव्हरी ही सगळी आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. त्यामुळे तुम्ही मोठ्याने वाचायचा प्रयत्न करा विथ पंक्च्युएशन्स, की स्टॉप कुठे घ्यायचा, मग समोरच्याला हे वाक्य कळलं का, आपल्याला कळलं का. तर हा जो प्रकार आहे हा तुम्हाला कदाचित थोडा फ्रस्ट्रेशनमधून बाहेर काढतो. ॲटलिस्ट ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या आयुष्यातला जो आजचा दिवस होता तो आपण वाया घातला. तुम्हाला वाटतं ॲटलिस्ट आपण 5-10 पानं वाचले, एखादा लॉग, एखादा ॲक्ट काहीतरी आपण समजून घेतलं. आणि जर तुम्हाला छोटे मोठे मॅटर्स यायलाच लागले तर त्या मॅटर्सच्या अनुषंगाने तुम्ही वाचा. सिनियरकडे जात असाल तर सिनियर्सकडे जे मॅटर्स तुम्हाला येतात त्यातलं ॲटलिस्ट केस लॉ वाचा. एक सेक्शन तर पूर्ण वाचत जा शांतपणे, एखादा जजमेंट्स पूर्णपणे वाचत जा. असं केल्याने आपली रीडिंग पॉवर तर वाढते. पण त्याच वेळेस आपलं फ्रस्ट्रेशन, कारण मला आजही मी इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असलो तरी पण मला फ्रस्ट्रेशन येतच, कोणालाही येतं. आपण जर आळस केला, काही वाचलं नाही, उद्या मॅटर्स आहेत, आपण आपले नुसतेच इकडं तिकडं याच्यासोबत गप्पा मारत बसलो. तुम्ही किती मोठे वकील असा, तुमची म्हणजे सिनियर काउन्सिल असा नाही काही असा, तुमचं जर वाचलेलं नसेल तर तुमच्या मनामध्ये जो कॉन्फिडन्स यायला पाहिजे, जे आर्ग्युमेंट करताना कॉन्फिडन्स यायला पाहिजे, तो कॉन्फिडन्स डेव्हलप होत नाही. आणि आज वकिलांना माझ्याबरोबरचे इवन अजून आताही तुमच्याकडे तुम्ही बघत असताल बरेच वकील, दिस अ लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आपल्याला कोणी शिकवत नाही, आपल्याला कोणी या व्यवसायात बोट धरून पुढे चालवत नाही, कोणताही सिनियर तुम्हाला शिकवत नाही. काही गोष्टी आपल्याला स्वतः शिकावं लागतात. आणि त्याच्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे कॉन्फिडन्स. तुम्ही तुमच्यातला कॉन्फिडन्स हा स्वतःच डेव्हलप केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही बारीक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला भीती कशाची वाटते. आपल्याला स्टेजची भीती वाटते, आपल्याला जजची भीती वाटते, आपल्याला पहिलं वाक्य ओपन करता येतं की नाही याची भीती वाटते, आपल्याला बोलता येईल की नाही, मध्येच आपलं इंग्लिश गपकन थांबलं. आपलं इंग्लिश कसं असतं, मराठी इंटू इंग्लिश, इंग्लिश इंटू मराठी. कधी आपल्याला काहीच बोलता येत नाही, येस ही डीड, पुढे काहीच आठवत नाही. पण घाबरू नका, आपल्याला जे येतं ते आपण ठामपणे मांडा.
मी तर म्हणतो ठीक आहे, आपल्याकडे ती पद्धत नाही आहे, कारण आपण लाजतो, आपण बऱ्याच गोष्टीला लाजतो की माझा परफॉर्मन्स कसा येईल, लोक मला हसतील का. ह्या गोष्टीची लाज सोडा. तुम्हाला जे येतं ते प्रखरपणे मांडा. आपल्याला लोक काय म्हणतील या भीतीपोटी आणि लाजेपोटी आज कित्येक चांगले टॅलेंटेड वकील हे वकिली करू शकत नाहीत. दे नो एव्हरीथिंग, पण त्यांना ते प्रेझेंटच करता येत नाही. बरं, भाषा येत नाही, शब्द समजत नाही, अभ्यास नाही, असंही नसतं. त्यांना वाटतं की चला आपण गेलो आणि एकदम ब्लॉक झालो, एकदम काही सुचलं नाही तर कदाचित आपल्याला लोक हसतील. आणि लोक हसणे, आता मनातल्या मनात प्रश्न विचारा, 70% लोक ह्याच्या फोबियामध्ये असतात की आपल्याला काय म्हणतील, आपल्याला सांगता येणार नाही. अरे काय झालं, कातनेश्वरकर जे सांगतो, सबकाळ जे सांगतो तेच आपल्याला येतं. त्यांना तर आपण ब्रीफ करतो ते वाचतही नाहीत, आपण जे ब्रीफ करतो तेच कोर्टाला सांगतात ते. मग आपल्याला का सांगता येत नाही? आपल्याला सांगता यायला पाहिजे. याच्यासाठी आपला कॉन्फिडन्स आपण बिल्ड केला पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते त्या त्या गोष्टी मार्क करायला पाहिजे. की आपल्याला उभं राहता येत नाही, आपल्याला जजसमोर गेल्यावर थोडंसं सुचत नाही, या गोष्टीतून हळूहळू बाहेर पडा. छोट्या छोट्या स्टेप्स उचला. कोर्ट नसताना असं डायस, मी स्वतः जाऊन बसायचो, कोर्ट नसताना डायसवर जाऊन असं याच्यासमोर जाऊन बसायचो. आपण शिरस्तेदाराला बोलतो ना त्याप्रमाणे तिथं जाऊन कॉन्फिडेंटली उभं राहायचं आणि काही नाही 2 मिनिटांना वापस जायचं कोर्ट यायच्या आधी. म्हणजे आपण जिथं जायला घाबरतो पहिलं पाऊल आपण उचलायला पाहिजे. सर्क्युलेशन घ्यायची सवय ठेवा. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट कोर्ट आपल्याला विचारेल. आपण 2 दिवस पहा तर अजूनही आपल्याला सांगताना सांगता येत नाही. ट्रंकेटेड फॉर्ममध्ये केस सांगता आली पाहिजे. सर्क्युलेशन घेणं हा या वकिली व्यवसायातला सगळ्यात अवघड आणि कठीण विषय आहे. तुम्हाला कमीत कमी वेळेत कोर्टाला कन्व्हिन्स करावं लागतं की देअर इज अर्जन्सी. आणि तो आपल्याला कॉन्फिडन्स डेव्हलप करता आला पाहिजे. ब्रीफवर मास्टरी वगैरे फॅक्ट्स त्या तर कॉमन गोष्टी आहेत, त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. पण या दृष्टीने छोट्या छोट्या अडचण आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला अडचण काय, त्या तुम्ही शोधून काढा, त्याच्यावर मात करा. छोट्या छोट्या अडचणीवर छोटे छोटे प्रयोग करा. आरशासमोर प्रॅक्टिस करा, घरी मेन्शन करा, बायकोसमोर मेन्शन करा, ज्याला कळत नाही त्याच्यासमोर मेन्शन करा आणि त्याला विचारा तुला कळलं का. आणि जर तो म्हणाला कळलं तर समजा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. कोर्टासमोर असं सब बेसिक रिक्वायर्स, या जगाचा तो नियम आहे. हा नियम आपल्याला आत्मसात करावा लागेल. फॉर्च्यून फेवर्स ब्रेव. जोपर्यंत आपण ब्रेव होत नाही तोपर्यंत नशीब आपल्याला साथ देत नाही. आणि जोपर्यंत आपण ब्रेवपणाने वकिली करत नाहीत, भीत वकिली करतो, तुमचं भविष्य तुम्हाला साथ देणार नाही. आपलं भविष्य आपणच तयार करायचं असतं. तेव्हा कोणालाही न भीता कॉन्फिडंटली कोर्टासमोर आपली केस मांडत जा, भिवू नका. आता तिसरा जो इश्यू आहे तो म्हणजे आपल्याला मेंटल स्ट्रेस. हा एक फार प्रत्येकाला भेडसावणारा इश्यू आहे. हा मेंटल स्ट्रेस आपल्यावर वेगवेगळ्या प्रकाराने येतो. म्हणजे तुम्ही जर वकील असाल, आज मॅटर तुम्ही चालवलं, नॉर्मली असं घडतं, तुम्हाला मॅटर चांगलं असतं. मोठं मॅटर असेल तर ताण आपल्या मनावर आपोआप बिल्ड होतो. तुम्ही किती समजावून सांगा की हे वाचून झालं आहे, हे पाठ झालं आहे, तरी पण एक प्रकारचा ताण तुमच्यावर नाही तर आज माझ्यावरही बिल्ड होत असतो. हे मॅटर घेऊन तुम्ही कोर्टात जातात, दर क्षणाला एक उत्सुकता असते आपल्या आधीचं मॅटर. कधी कधी तर असं आपल्या मनात येतं की यू मस्ट बी ॲक्सेप्ट इन दिस पोझिशन, की चला आज ॲडजस्ट झालं आपोआप तर बरं होईल, आज नाही चाललं तर बरं होईल. असं बरेचदा नाही, 80% 70% वेळेस ज्युनियर डेजमध्ये तर जास्त येतं की विरुद्ध बाजूनीच घ्यावा टाईम. आणि एक असं असतं की ॲडजस्ट व्हावं पण आपल्यामुळे नाही, जजने काहीतरी म्हणावं, विरुद्ध बाजूने काहीतरी म्हणावं. तर हा स्ट्रेस असतो, हा आपल्यावर असतो. आणि जेव्हा मॅटर आर्ग्यू होतं आणि जेव्हा मॅटर आपलं डिसमिस होतं किंवा आपल्या विरुद्ध निकाल लागतो, आपल्यावर एक प्रचंड स्ट्रेस निर्माण होतो.
मग आपण ॲक्टिंग करतो की नाही नाही एवढं काही नाही, चालायचंच, असं होत असतं. पण आतल्या आत आपल्या मनामध्ये एक प्रेशर असतं, एक स्ट्रेस असतो. तो दिवस पूर्ण तुम्हाला वाईट जातो. किती तुम्हाला आनंददायक गोष्टी आजूबाजूला घडो, त्याचा एन्जॉय आपण करू शकत नाही. तर हा जो स्ट्रेस आहे याचा परिणाम खूप होतात. मग मे बी देअर मे बी डिफरंट आस्पेक्ट. कधी कधी आपल्याला हेही पटतं की आपलं मॅटरच बोगस होतं. कधी कधी वाटतं की जजलाच कळलं नाही, तो तर बेस्ट सोल्युशन आहे. तो तर किती, तुम्ही 1 वर्षाचं जरी ब्रीफ तुमच्या हातात आलं, प्रॅक्टिस तुमची 6 महिन्याची असली, तुम्ही आर्ग्यू करा, पक्षकार म्हणतो काय झालं, केस चांगली होती पण जजला नाही कळलं. पण हा स्ट्रेस घालवण्याचा प्रकार नाही आहे. हा स्ट्रेस आपल्यावर बिल्ट होत असतो. आणि आज सगळेजण इन्क्लुडिंग किती सिनियर असो, असं मला वाटतं प्रांजळपणे की हा स्ट्रेस बिल्ड होतो. आणि आज आपल्याला गरज आहे सगळ्यांनी या विषयावर डिस्कस करायची किंवा एखाद दिवस वर्कशॉप पण घ्यायचे की हा स्ट्रेस आपण कसा कमी केला पाहिजे. माझ्या मते मी काय प्रकार करतो ते बघा. माझ्यावरही स्ट्रेस असतात, कित्येक मॅटर चालतात. एखाद्या याच्यात जज आपल्याला सोडत नाही, एखादी ट्रायलवर. त्यातल्या त्यात मी एका इलेक्शन पिटिशनमधून जात होतो आणि जज वॉज डॅम अगेन्स्ट मी, आणि तो म्हणत होता रोज चालव रोज चालव. आणि ते इतकं रात्री झोप यायची नाही. तुम्हालाही तसं होत असेल, रात्री आपल्याला झोप येत नाही, झोप आली तरी सकाळी 3-4ला जाग येते. हळूहळू तुम्ही गुंतत गेलात की तुम्हाला कळेल ते. आणि आपण वाचत नाही, 4ला जाग येऊन आपण वाचत काही नाहीच, पण त्याचा विचार बॅक ऑफ द माइंड चालू असतो. तर अशा वेळेस आपल्याला, म्हणजे मला ज्या ज्या गोष्टीने केले त्यातल्या 2 गोष्टी अशा होत्या की तुम्ही नियमित एक्सरसाइज जर केली तर हा स्ट्रेस थोडा कमी व्हायला मदत होती. अगदी नियमित एक्सरसाइज करा, तुम्हाला काय वाटेल ते करा, योगा करा, जिम करा, तुम्हाला जे वाटेल ते करा. आठवड्यातून कुठेतरी जाऊन फिरून येत जा, वर्षातून 2 ब्रेक्स घेत जा, निसर्गाच्या सानिध्यात जात जा. कारण हे आपलं लाईफ अतिशय स्ट्रेसफुल आहे. कोणी या गोष्टी मांडत नाही, मान्य करत नाही, विचार व्यक्त करत नाही. यू वॉन्ट शेअरर. याच्यासाठी तुम्हाला दुसरी एक गोष्ट आहे की तुम्हाला तुमचे एक जवळचे 4-5 मित्र पाहिजेत, वकीलच पाहिजेत. तुम्ही यू कॅन शेअर विथ देम. मग तुमचा कसा आहे स्ट्रेस थोडा कमी होतो. मग तोही म्हणतो अरे माझंही मॅटर त्यानं तसंच केलं, मग याचंही तसंच केलं, त्याचंही तसंच केलं, आणि आपल्याला आनंद होत जातो. कारण ती 3 इडियट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल कि दोस्त अगर फेल होता है तो बुरा लगता है, लेकिन वो अगर फर्स्ट आता है तो बहुत बुरा लगता है. त्याच्यामुळे सगळ्यांचंच वाटोळं झालं का, मग सांग. सो वी नीड टू फोकस ऑन दिस. आपल्याला मित्र पाहिजेत. आपण जेव्हा वकील म्हणून येतो या कोर्टामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. माझे स्वतःचे ज्युनियर्स आहेत की ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेत. कोणी खेड्यातून आलं, कोणी शहरातून आलं, कोणी वकील बॅकग्राऊंडमधून आलं, कोणी नॉन ॲडव्होकेट फॅमिलीमधून आलं. पण सगळ्यांना इथं जम इक्वली बसवायचा आहे, बॅकग्राऊंडचा काहीही संबंध नाही. परवा एका ठिकाणी आपले खोत साहेबांच्या पुस्तकाचं अनावरण होतं. तिथं मी गेलो आणि तिथं 2 टर्मिनॉलॉजीज होत्या की एक त्यांनी म्हणलं की प्रिव्हिलेज क्लास ऑफ ॲडव्होकेट्स आणि एक अनप्रिव्हिलेज क्लास ऑफ ॲडव्होकेट्स. प्रिव्हिलेज क्लास ऑफ ॲडव्होकेट्स म्हणजे ज्याच्या घरात वडील आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, तालुका कोर्टात, डिस्ट्रिक्ट कोर्टात 1-2 ब्रीफ यायची ज्यांची सोय आहे, ज्यांना हँड टू माउथ वकिली नाही आहे, अशा लोकांना प्रिव्हिलेज क्लास ऑफ ॲडव्होकेट्स म्हणतात. आणि जे आमचे ज्युनियर्स आहेत, बरेचसे गाडे साहेब आहेत, नागरगोचे आहेत, आमचे संदीप आंधळे साहेब आहेत, ही ठराविक माणसं म्हणजे सगळे ओळखतात म्हणून नावं घेतो. देर आर सेव्हरल सच पीपल. ते फर्स्ट टाईम वकील म्हणून झाले, त्यांच्या घरात वकील नाही, काही माहिती नाही, पक्षकारांशी कसं बोलतात माहीत नाही, पक्षकार येतो कसा हेही माहीत नाही, कोणाला पक्षकार म्हणावं हेही माहीत नाही. कित्येकदा असं असतं की बिनकामाचा एखादा येतो त्याला आपण खूप एंटरटेन करतो आणि तो म्हणतो माझं नाही, माझ्या काकांचं पाहुण्यांचं मॅटर आहे. मग आपण म्हणतो ठीक आहे बा, त्याला घेऊन ये, आता एवढं तर झालं. सो दिस हॅपन्स. मग नंतर मी घरी आल्यानंतर बराच वेळ विचार केला आणि माझ्या दृष्टीने त्या डेफिनेशन्स चुकीच्या आहेत आणि त्या चुकीच्या आपण ठरवल्या पाहिजेत. प्रिव्हिलेज क्लास जो डिस्कस केलेला होता, ज्यांच्या घरात वकील आहेत, अकॉर्डिंग टू मी दे आर नॉट ऑफ प्रिव्हिलेज क्लासेस. कारण त्यांना रेडीमेड मिळतं,
त्यांना 1-2 ब्रीफ तरी मिळतात. त्यांना मेन्शनिंग करा, ज्याचे वडील समजा हायकोर्टात प्रॅक्टिस करतात त्यांना एक ब्रीफ मिळतं, मेन्शनिंग मिळतं, ॲडजमेंट करा, कुठंतरी जायला काहीतरी मिळतं. आणि त्यामुळे त्याच्यातला जो अंगार जे स्फुल्लिंग असतं ते असं सायलेंट असतं, त्याला काही धडपड नसते, तगमग नसते की सर आपल्याला काहीच नाही, काहीतरी यायला पाहिजे, आपण इथं आलो. ॲज अगेन्स्ट दॅट ज्यांचं कोणीच नसतं तो टफ असतो, तो म्हणजे बागेतलं झाड असल्यासारखं असतो. आणि हा म्हणजे डोंगरात उगवणाऱ्या झाडासारखा मजबूत असतो. त्यामुळे आपल्याला एकदम मजबूत जो प्रिव्हिलेज क्लास आहे माझ्या दृष्टीने, ते मोस्ट ऑफ तुमच्यासारखे असतील, कित्येकांचे वडील लॉयरही असतात पण त्यांनाच काही काम नसतं, त्याच्यामुळे त्याला प्रिव्हिलेज क्लास म्हणण्यात काही इश्यू नाही. तर जे स्वतःच्या पायावर ठामपणे, मोस्ट आपल्याकडचं जे औरंगाबाद बेंच आहे, इथं कोणी कॉन्व्हेंटमध्ये गेलेलं नाही, खूपशे मराठी शाळेत शिकलेत, जे इंग्लिश शाळेत गेले ते तर अत्यंत दुर्दैवी आहेत. माझा मुलगा त्याच्यामध्ये होता, तो स्वामी विवेकानंदला होता, त्याला टोकून उठून पोद्दारला टाकला. आणि जेव्हा तो शिकून बाहेर पडला त्याला इंग्रजी धड येईन आणि मराठी धड येईन. मराठी शाळेत ॲटलिस्ट आपण विचार तरी करतो मराठीतून आणि ॲटलिस्ट एक्सप्रेस करतो इंग्रजीत सांगायचा. तर आपल्याकडे बहुतेक जण साध्या शाळेतून, साध्या परिस्थितीतून आलेत आणि ते माझ्या दृष्टीने प्रिव्हिलेज क्लास आहेत. ज्याला टफ वेदरमध्ये हातपाय मारायची संधी मिळते ते खरे प्रिव्हिलेज क्लास आहेत. आणि या धडपडीतून जे वर जातात ते खरे वकील आहेत. आणि त्यासाठी कोणत्याही वकिलाने आता अजिबात असं म्हणता कामा नये की तू का, तुझं काय बाबा व्यवस्थित आहे, तुझ्या घरचेच वकील आहेत, घरचंच ब्रीफ आहे. ऑन द कॉन्ट्ररी आय एम अ लकीएस्ट पर्सन की उद्या मला निदान म्हणणार तरी नाही की अरे याचे हे अमुक अमुक वकील होते, त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या मोठेपणाला काही अर्थ नाही. तुमच्या प्रत्येकाच्या मोठेपणाला एक विशेष अर्थ आहे आणि त्यासाठी तुम्हाला मोठं होणं आवश्यक आहे. आणि मोठं होण्यासाठी सिन्सिअर हार्डवर्किंग होणं आवश्यक आहे. तर या छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करत होतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे की बॅड हॅबिट्स अँड गुड हॅबिट्समध्ये पण आपण शोध घेतला पाहिजे. माझे सिनियर मी चहा प्यायला जात होतो पहिल्यांदा, जुनं कोर्ट होतं, त्याच्या मागे एक छोटं कॅन्टीन होतं. उठलं सुटलं माझे इमिजिएट जे सिनियर होते, याच्यासोबत एकदा त्याच्यासोबत एकदा, तर मग मला सिनियरनी बोलावलं, अरे बाबा तू गायब कुठं असतोस? मग मी म्हटलं नाही, मी तर ह्याच कोर्टात होतो. पण ते आपले काही हितशत्रू असतात, ते सांगतात हळूच की साहेब तो तर कॅन्टीनला होता. मग ते साहेब मला एक दिवस म्हणाले सकाळी, बाबा तुला काय चहा प्यायचा मला सांग, 1 लिटर अर्धा लिटर मी घरून बनवून आणतो, पण दर घंट्याला तिकडं चहा प्यायला जाऊ नको. कारण कोर्टात तेव्हा भीती वाटायची सांगताना, कारण वाचलेलं नसायचं. मग आपण चहा प्यायला गेलेलो असायचो, मॅटर निघून जायचं. अशा वेळेस आमचे साहेब एकदम 420 करंटचा आम्हाला एक करंट द्यायचे की कुठं गेला होतास, काय गेला होतास. मग अशा वेळेस हळूहळू लक्षात आलं की रिअली आपण जे कोर्टामध्ये टाईम वेस्ट करतो तो खरंच चुकीचा आहे. आपण जर घरून वकिली करण्यासाठी कोर्टात येत असू तर विनाकारण चहा प्यायला 2-2दा 3-3दा जाणं हे आपण टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कोर्ट हॉलमध्ये बसायला पाहिजे. ज्ञानच ज्ञानाचा गुरु आहे, आपल्याला कोणी शिकवत नाही, सिनियर तर अजिबात शिकवत नाही. पुन्हा ठामपणे लक्षात ठेवा, आपल्याला कोर्ट हॉल, क्लायंट्स, इतर वकील आणि आपल्याला येणारं काम हेच आपले खरे गुरु आहेत आणि हेच आपल्याला शिकवतात. त्यामुळे कोर्ट हॉलमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवा. आता बरेचसे ज्युनियर्स कोर्टात बसतात, तुम्ही असं मागच्या साईडनं जा, ते काय करतात असं लास्ट लाईन धरतात, मोबाईल हातात घेतात आणि ते चौकोनी ते फुटबॉल उडतात ना वर खाली, तो गेम खेळत बसतात. तर मोबाईलला टाळा, कारण मी सुद्धा या इश्यूमधून बराच सफर होतो. आपल्याला रील्स पाहणे, गेम्स खेळणे, हा मोबाईलचा आता एक व्यसन लागू की जे आमच्या वेळेस कदाचित नव्हतं. आता कदाचित चहा पिणे, बाहेर फिरणे हा इश्यू नसेल, पण मोबाईलमध्ये आपण फार वेळ घालवतो. सारखं मनाला टोचत राहा, एंड ऑफ द डे विचारत राहा की किती वेळ मोबाईलमध्ये घातला, वेदर इट वॉज प्रॉपर ऑर इट वॉज नॉट. आणि त्या दृष्टीने दुसऱ्या दिवशी पुन्हा तयारी करा. असं जर केलं तर 5-6 महिने तरी तुम्हाला लागतील त्याच्यातून बाहेर यायला. हा झाला एक इश्यू. प्रेशरचं दुसरं म्हणजे बरेचदा आपण
टाईम मॅनेजमेंट नीट करत नाही, वेळच्या वेळी काम करत नाही. आपल्याला खूप वेळ असतो. कन्सिडर अबाउट तुम्ही 8 नाही 10 तास जरी झोपलात तरी काम करायला तुम्हाला खूप वेळ मिळतो. त्याच्यामुळे एक टाईम मॅनेजमेंट करा. नाही तर बरेचदा काय होतं, आमचा एक ज्युनियर होता, एक महत्त्वाचं मॅटर होतं, त्याला म्हणलं मी जर ह्या कोर्टात असेल तर रिक्वेस्ट कर किकबॅक करायचं. पक्षकार आलेला जीव घेईल. तो म्हणे ठीक आहे. मग झालं, संध्याकाळ झालं आणि मग लक्षात आलं की मी म्हणलं अरे तिथे गेलाच नाहीस तू. तो म्हणला नाही साहेब थोडंसं राहून गेलं. म्हणलं का? तू म्हणले ना रीड ॲटलिस्ट 10 पेजेस अ डे. मी वाचत बसलो म्हणला लायब्ररीमध्ये. म्हणजे टाईम मॅनेजमेंट तुम्ही वाचा, अभ्यास करा, पण जी कामं ज्या वेळेस करायला पाहिजे त्यावेळेस प्रायोरिटीनं करा. मध्यंतरी एक लेक्चर यूट्यूबवर मी पाहिलं होतं की मुंबईच्या एका सिनियर ॲडव्होकेटचं होतं. त्यांचं एक म्हणणं असतं की तुम्हाला जेव्हा क्लायंट इन्स्ट्रक्शन्स देतो, यू टेक इन्स्ट्रक्शन इन फ्रंट ऑफ यू. बऱ्याच वकिलांना अशी सवय असते की कागद आले दिले, हा CRA करायचा आहे, अमेंडमेंट, इम्प्युन ऑर्डर पाहतो, मग आपण असं म्हणतो की ठीक आहे जा मी करून घेतो. असं बरेचदा करतात. प्रॉबॅबली ऑलमोस्ट ऑल मे बी डुईंग दॅट. मग अशा वेळेस आपण पक्षकाराला समोर बसवून त्याच्या करेक्ट इन्स्ट्रक्शन्स घेऊन त्याच्यासमोर पिटिशन ड्राफ्ट करायला पाहिजेत. त्याच्या प्रेयर्स काय आहेत, त्याच्या प्लीडिंग्स काय आहेत, हे सगळं त्याला विचारून ठोक बजावून आपण लिहिलं पाहिजे. नाही तर कोर्टासमोर आपल्याला त्रास होतो. कित्येकदा काही गोष्टी आपण त्या फ्लोमध्ये ॲड करत जातो की ज्या गोष्टी खऱ्या नसतात आणि विनाकारण आपण वकील म्हणून एक्सपोज होतो. त्यामुळे प्रत्येक मॅटर तयार करताना 99% क्लायंटला समोर बसवून एका ठराविक वेळेत किंवा तुमची 5 ते 6, 7 ते 8 काय डिक्टेशनची मॅटर तयार करायची वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ते मॅटर तयार केलं पाहिजे. नंतर दुसरं स्ट्रेस कमी करायचं तुमचं कारण म्हणजे जास्त फीस सांगू नका, मिळेल तेवढी घ्या. गुलशन कुमारप्रमाणे T सिरीज म्हणून कोणी हिनवलं तरी वाईट वाटून घेऊ नका. मॅक्झिमम मॅटर्स घ्या. कारण काय होतं कित्येकदा की आपण एकदम हेवी फीस सांगून देतो आणि मग आपल्याला त्याचा स्ट्रेस येतो की याच्यात झालं नाही तर काय होईल. कारण तो म्हणतो साहब पैसे तो दिए, इतने जितने बोले उतने दिए, फिर ऑर्डर क्यों नहीं हुई. मग तो आपल्यावर एक प्रकारचा तो पण स्ट्रेस असतो. फीस वाढवत नाही हळूहळू, जसं तुमचं वय वाढेल, प्रॅक्टिस वाढेल. पण काही ठिकाणी आपण एक्स्ट्राऑर्डिनरी फीस सांगतो छोट्या मॅटरमध्ये पण, किंवा जी गोष्ट आपल्या हातात नसती त्याची गॅरंटी देऊ नका. खूप जणांना सवय असते हां करून घेऊ काय हरकत नाही, तुम्ही त्यांचं नो ऑब्जेक्शन घेऊन या, बराबर मी करतो. असले काही चुकीचे सल्ले किंवा चुकीच्या भ्रमात जाऊ नका. ह्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड आपल्याला त्रास देतात आणि मग आपलं आनंदी आणि स्वच्छंदी जीवनाला आपण मुकतो. म्हणून या गोष्टी शक्यतो टाळा. कंपॅरिझन करू नका. आजकाल ती एक सवय, कंपॅरिझन, याचा फ्लॅट झाला की माझा फ्लॅट झाला पाहिजे, याची गाडी झाली की माझी गाडी झाली पाहिजे, त्याची 800 CCची तर आपली 1000 CCची तरी पाहिजे. हे कंपॅरिझन टाळा. आपण फक्त वकिली करा, अगदी आनंदाने करा, मस्त अभ्यास करा, आर्ग्यू करा, मोकळे व्हा, विदाऊट स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेसमुळे आपलं लाईफ, आपली प्रॅक्टिस, आपलं प्रेझेंटेशन, आपला परफॉर्मन्स हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. वकिलीला एन्जॉय करा. वकिलीमध्ये जे बेसिक रिक्वायरमेंट थिंग्स आहेत ते आत्मसात करा. कॉन्फिडन्स वाढवा. स्वतःचं काम स्वतः करा. नेटवर्किंग वाढवा. सबमिसिव्ह राहा. सगळ्यांशी नीट राहा. गोड बोला आणि चांगले वकील व्हा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सरांनी खूपच साध्या आणि सोप्या शब्दामध्ये चांगला वकील कसा बनावा याचं आज मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. या ठिकाणी फक्त विदिन एकच मिनटामध्ये माझं पर्सनल एक असं उदाहरण सांगतो की नवीन असताना सरांकडं एक सेकंड अपील मी घेऊन गेलो होतो. हायकोर्टात प्रथमच आल्यानंतर नवीनच असताना सेकंड अपील आलं. मला त्याच्यातलं जास्त काही नॉलेज नसल्यामुळं
ती फाईल वाचली आणि पक्षकाराला सांगितलं होऊन जाईल तुझं काम. आणि नंतर ज्यावेळेस मॅटर बनवण्यासाठी सरांकडे घेऊन गेलो त्यावेळेस सर म्हणले तू त्या पक्षकाराला सांगितलं आहे का याच्यात काही मेरिट नाही आहे म्हणून. त्यावेळेस माझी जी परिस्थिती झाली ती मी आता आज पहिल्यांदा सांगतो आहे सर्वांसमोर. सर खूप खूप धन्यवाद. यानंतर मी मयूर बोरसे ॲडव्होकेट मेंबर यांना विनंती करतो की यांनी आभार प्रदर्शन करावं. I, Advocate Mayur Bharatra Borse, deem it a great honor to propose vote of thanks in this event. I express my gratitude to each and everyone present here. I take this opportunity to express my deepest sense to gratitude to our today's speaker, Senior Advocate PR Katneshwar sir, for giving valuable time for today's lecture for his busy schedule. Thank you, sir. I extend thanks to GP Advocate Giraj sir, Principal Rao sir, all law students, all every member of our bar association who have graced this occasion by their presence. I extend gratitude towards our bearers, office bearers of our association, to who all have worked hard to make this program success. Last but not the least, I extend my vote of thanks to the staff of association, cameraman, electronic media, and press representative. Thank you once again. I have requested all of you to join us for tea. Thank you.